छान, खरंच असं म्हणाली आणि गेला वाघोबा माघारी. विठुरायास धावून आला. विठुराया तुझे उपकार कसे मानू तेच कळत नाही. पांडुरंग, तूच पाठीराखा म्हणून उभा राहिलास रे बाबा. उमाई, आपण कानूला घरी घेऊन जाऊया. बिचारीला खूप भूक लागली ग. जाऊया, घरी घेऊन जाऊया कानूला. काय रे पांडू, रानातून माझ्या आधी धावत सुटलास. ते हे चाड्या करायला ना? नाव सांगितलंस ना माझ्या आजीला? हो सांगितलं, पण चुकली नाही बा केलेली. पुरीची नजर काढा हे सांगायला आलेलो. काय ग सखो, विठुरायाला घेऊन आल्यानंतर तुला काय बजावलं होतं? सांग, काय बजावलं होतं? असं रानावनात एकटीनं जायचं नाही. पुन्हा जंगलात जायचं नाही. बजावलं होतं की नाही? आणि काय रे उमा शिवा, जोडीनं काम करायला लागल्यानंतर वावरात काय जास्त तण माजत काय? परतायला सांज व्हायलाच हवी का? हे वासरू कुणाचं आणलं? ज्याचा असेल तो उद्या लाठ्या काठ्या घेऊन आला तर काय करायचं? कुणाहीसाठी आपला जीव पणाला लावाल? आणि काय रे, तुम्ही सगळेच्या सगळे या म्हातारीला एकटीला टाकून जाता. या वासराला सोडवण्यासाठी जंगलात नरभक्षक वाघाच्या पुढे जाता. आजी, अगं त्या वाघाने काही सुद्धा केलं नाही. ते दिसतच आहे की हातीपायी धड आलेत ना. मोठी सांगते काय केलं नाही म्हणून. काही करायला हवं होतं का? तुम्ही उधळा तुमचे जीव.